झुणका जरूर या इथे एकदा टेस्ट करून बघा तुम्ही. ओके. सगळं कोकणी मालवणी सगळ्यांचं एक कॉम्बिनेशन इथे आहे. ओके ओके. अरे, जबरदस्त. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, मी आज अशा एका रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातली चव घेता येणार आहे आणि त्या रेस्टॉरंटचं नाव आहे श्री स्वाद महाराष्ट्राचा. आणि मंडळी, या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला मालवणी असू दे, कोल्हापुरी असू दे आणि नागपूरची सावजी जे काय नॉनव्हेज डिशेस आहेत त्या पण तुम्हाला टेस्ट करायला मिळणार आहेत. आणि त्यासाठी मी आलेलो आहे चेंबूरमध्ये. आणि हे श्री स्वाद महाराष्ट्राचं जे रेस्टॉरंट आहे हे चेंबूर स्टेशन पासून अवघी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि माझ्या डाव्या हाताला टिळक नगर स्टेशन आहे, त्याच्यापासून तर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, मी आता आतमध्ये जाणार आहे आणि मालवणी, कोल्हापुरी आणि सावजी ज्या काय नॉनव्हेज डिशेस आहेत त्या सगळ्या मी ट्राय करणार आहे. तर चला मित्रांनो, जाऊया श्री स्वाद महाराष्ट्रामध्ये. हे बघा, श्री स्वाद महाराष्ट्राची पहिली डिश माझ्यासमोर आलेली आहे. ब्रेकफास्टमध्ये त्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहेत. त्यापैकी ही जी त्यांनी नवीन लॉन्च केलेली आहे चिकन मिसळ पाव. आणि बघू शकता याचं प्रेझेंटेशन बघूनच एकदम म्हणजे असं टेम्पटिंग वाटतं, तोंडाला पाणी सुटेल. हे बघा, सलाड आहे, हा आहे चिकन खिमा, त्याच्यावर एक बॉईल अंडा आहे छोटंसं, कांदा, लिंबू आणि ही तर्री आहे. बघा, एक नंबर, काय जबरदस्त वाटतं प्रेझेंटेशन. आणि हे 2 पाव. आणि यांच्याकडे मंडळी नॉर्मल मिसळसुद्धा आहे. ब्रेकफास्टचे खूप व्हरायटीज आहे. बटाटे वडा आहे, कांदे पोहे आहेत, कट वडा आहे, कोकणी पोहे आहेत, पुरी भाजी आहे, ऑमलेट आहे, भुर्जी पाव आहे. भरपूर व्हरायटीज आहेत ब्रेकफास्टमध्ये सकाळी 7:30 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत. आणि हे जी मी चिकन मिसळ मागवलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड हे सगळं रस्सा आहे आणि पाव आहे, तुम्हाला खाता येणार आहे. नॉर्मल मिसळमध्ये सुद्धा रस्सा आणि पाव हे अनलिमिटेड आहे. याची तुम्ही नोंद घ्या आणि लवकरात लवकर इथे या. ब्रेकफास्ट करायचा असेल तर श्री स्वाद महाराष्ट्राचा. आता मी ह्या चिकन मिसळचा स्वाद घेतो, हे बघूनच मला राहत नाही आहे. जबरदस्त. आणि एवढी जी काय कट इन द सेन्स आपल्याकडे तर्री म्हणतात कोल्हापुरी भाषेमध्ये, काय दिसते आहे जबरदस्त. दिस इज एक. आणि मी तुम्हाला हा खिमा दाखवतो, चिकन खिमा आहे. केवढा घट्ट आहे बघा, क्या बात आहे, जबरदस्त, गरमागरम. अजून काय पाहिजे तुम्हाला, एक नंबर. हे नॉनव्हेज आयटममध्ये लिंबू नसेल तर मजा नाही. येस, हे असं जबरदस्त. आणि पाव, क्या बात आहे, ओहो, गरमागरम. त्याच्यावर हा कांदा, ओ भाई साहब, नॉन स्टॉप म्हणतो मी, क्या बात आहे. माझ्याकडे शब्द नाही आहेत एक्सप्रेस करायला, एवढी जबरदस्त ही जी काय मिसळ आहे, चिकन मिसळ. भाई भाई भाई, एक नंबर. अशी मिसळ मी कधीच खाल्ली नव्हती. आणि जबरदस्त काय टेस्ट आहे तुम्हाला सांगतो. एकदम कांद्याचा क्रंच, लिंबूचा टँगीनेस आणि जो काय चिकन किमा त्यांनी बनवलेला आहे प्रॉपर स्पायसेस वापरून, ही एक नेक्स्ट लेवल टेस्ट आहे ती.
काहीच करू शकत नाही आपण. ह्याच्यात तुम्हाला नक्की माझ्याकडनं रेकमेंडेशन आहे, जर तुम्ही स्वाद महाराष्ट्रामध्ये येत असाल तर हे जे काय त्यांनी नवीन स्टार्ट केलेलं आहे ब्रेकफास्टमध्ये नक्की ट्राय करा. जबरदस्त. मी आता हे जरा तर्री बघतो. तर्री बघा ना. हो 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 हो, जबरदस्त जबरदस्त. पंच. जर कोणाला स्पायसी खायचं असेल ना भाई, माझ्याकडनं रेकमेंडेशन आहे. माझं नक्की नाव करा आणि कमेंटमध्ये पण सांगाल की सर तुम्ही खरोखर सांगितलेली चिकन मिसळ इथली टॉप क्लास आहे. हे दिस इज कॉम्प्लिमेंटरी. मस्त. 10/10 आहे चिकन मिसळला आणि अनलिमिटेड आहे. नक्की ट्राय करा इथे आल्यावर. रस्सा आणि पाव अनलिमिटेड आहे. ओके, तर आता आपण जाणार आहोत मेन कोर्सकडे. त्यांच्याकडे मालवणी आहे, कोल्हापुरी आहे, सावजी आहे, धनगरी सुद्धा आहेत. तर आता मी तिकडे जाणार आहे मेन कोर्सला हे कंप्लीट करून. सो स्टे ट्यून. तर मंडळी इथे एक फॅमिली आहे, ती इथे श्री स्वाद महाराष्ट्राचे जे काय फूड्स आहेत ते एन्जॉय करतात. त्यांचा एक्सपिरियन्स जाणून घेऊया काय म्हणणं आहे त्यांचं. मॅम नमस्कार. नमस्कार. काय तुम्ही डिश मागवली आता? बोंबील मागवले. यांचे बोंबील फ्राय उत्तम असतात. अच्छा. अप्रतिम. आणि स्टफ बोंबील. ओके. सगळंच फूड छान आहे. थाळी मी आता 4th टाइम, 4थ्या वेळी येते अरे इथे. जबरदस्त. सगळे आणि अजून काय काय ट्राय केलात तुम्ही इथे? प्रॉन्स थाळी तिसऱ्या छान आहे त्यांच्या. अरे बाबा. पॉम्प्रेट थाळी छान आहे. सुरमई थाळी. ओके. आणि वडे पण, कोंबडी वडे पण मस्तच आहे. म्हणजे क्वालिटी ऑफ फूड गुड. फूड एक्सेलेंट. तर मंडळी अजून एक फॅमिली आहे ही ज्या रेस्टॉरंटमध्ये येऊन फूड एक्सपिरियन्स करते, एन्जॉय करते. त्यांचा अनुभव बघूया काय म्हणताय त्यांचं. बाबा काय तुम्ही मागवलं आज? बोंबील फ्राय. बोंबील फ्राय. कसं वाटलं इथली जेवण? सुंदर सुंदर एकदम सुंदर. मगासपासून मी बघतोय तुम्ही खूप एन्जॉय करताय. सुंदर एकदम सुंदर आहे. आपल्या घरात जेवतो तसंच आहे. दादा तुम्ही काय मागवलं? आम्ही आता ऍक्च्युली पापलेट थाळी मागवली, आली नाहीये अजून आली पण याच्या अगोदर जे बोंबील फ्राय ट्राय केले ते खूप अप्रतिम. आम्ही बोंबील फ्राय साठीच खास येतो. आणि एक तर ही पांढरा रस्सा आहे तो आम्ही आवडीने खातो. अच्छा, म्हणजे सगळे जे काही क्युझिन्स आहेत, हा. मालवणी आहे, कोल्हापुरी आहे, सगळे तुम्ही ट्राय करताय. आणि कसं आहे क्वालिटी ऑफ फूड? नाही, एक चांगलं, एक नंबर आहे. एकदम मस्त. काय सांगाल बाकीच्या व्ह्युअर्सना एकदा येण्यासाठी? नक्की म्हणजे जरूर या इथे, एकदा टेस्ट करून बघा तुम्ही. ओके. सगळं कोकणी, मालवणी सगळ्यांचं एक कॉम्बिनेशन इथे आहे. ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. मंडळी अजून एक फॅमिली इथे आहे आणि त्यांनी मला बहुतेक वाटतं त्यांचं जे काही फूड मागवलेलं ते एन्जॉय करून फिनिश करून झालेलं आहे. तर त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. सर नमस्ते, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही पहिलं कोणत्या डिश मागवल्या तर मला सांगा. आम्ही पण एकदम हाईप करूनच आलेलो इकडे. अच्छा. आणि आम्ही जस्ट ऍडजस्टन बिल्डिंग मध्येच राहतो. अच्छा, म्हणजे जवळ राहता इथे? बाजूलाच आम्ही जस्ट 2 बिल्डिंग अपार्ट आम्ही राहतो. ओके. तर आम्ही पूर्ण डायव्हर्सिफाईड डिशेस मागवलेल्या. ओके ओके. मी मागवलेली मटन थाळी, हा. वाईफनी मागवली आहे चिकन थाळी, अच्छा. पप्पानी मागवली आहे बोंबील फ्राय थाळी, ओके. मम्मीनी मागवलेली व्हेज थाळी, अरे बापरे. आणि माझी मुलगी खातीये हे सुरमई फ्राय ओनली इन सॉल्ट अँड टर्मरिक. अरे बाप, म्हणजे आणि तुम्ही सगळ्या तांदळाच्या- डिशेस मागवल्या ज्या सगळ्या मालवणी, कोल्हापुरी कोल्हापुरी सगळं सगळं सगळं. म्हणजे काय सांगाल या इथे क्वालिटी आणि टेस्ट बद्दल? टेस्ट चांगली आहे. म्हणजे आता मी मटन घेतलं आणि आमचं गाव कराड आहे, तर अच्छा. आम्ही प्रॉपर सातारकर आहोत. बरोबर तर आहे. मटन जसं पाहिजे तिखट, म्हणजे खड्या मसाल्यामध्ये एकदम छान होतं. ओके. आणि चिकन पण आता वाईफनी सांगितलं खूप चांगलं आहे आणि तिला झटका लागतोय त्या मसाल्याचा. तर फ्लेवर्स म्हणजे आहेत प्रॉपर. ओके. तर मंडळी बघा माझ्या समोर आहे श्री स्वाद महाराष्ट्राच्या ज्या सगळ्या जे काय मेनू आहेत इथे, मालवणी, कोल्हापुरी, सावजी, सगळ्या प्रकारच्या डिशेस माझ्या समोर आहेत. माझा टेबल पूर्ण भरलेला आहे आणि मी एक एक तुम्हाला ओळख करून देतो. हे आहे, हे बघा, मटन पाया सूप आहे, एक नंबर मटन पाया सूप. तंदुरी पॉम्पलेट आहे, बघू शकता. हे आहे चिकन धनगरी, हे आहे चिकन सावजी. कलरवरने तुम्हाला कळेल, ही नागपूरची स्पेशालिटी आहे. त्यांचा कलर जो काय मसाले वापरतात तो थोडासा ब्लॅकिश असतो. हे स्टार्टरमध्ये प्रॉन्स कोलीवाडा आहे, हे आहे व्हेज क्रंची, आणि ही आहे
चिकन थाळी मालवणी कोंबडी वड्यांबरोबर बघू शकता. त्याच्यामध्ये तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, एक अंडा मसाला आहे, चिकन आहे, सोलकढी आहे आणि हे बघा तांबडा पांढरा रस्सा पूर्ण जार भरलेले आहेत. आणि ही आहे चेरी ऑन द टॉप सोलकढी. एवढं सगळं खाल्ल्यावर जिरवण्यासाठी मला पाहिजे की नको. आणि हे बघा एक दुसरं मी तुम्हाला दाखवतो. यांच्याकडे मोदक सुद्धा आहेत, स्वीट आयटम्स. हे नॉर्मल मोदक आहे आणि दिस इज द युनिक गुलकंद मोदक. बघू शकता कलर कसा किती छान आहे, गुलकंदासारखा झालेला आहे. हे मी जेवणानंतर ट्राय करणार आहे. तर पहिलं मी सूप ट्राय करतो. चिकन पाया सूप, सॉरी मटन पाया सूप. जबरदस्त गरमागरम. आणि बघा ओहो जबरदस्त एक नंबर सूप. दिस इज अ मटन पाया सूप. मस्त मस्त गरमागरम. एवढं छान ॲम्बियन्स आहे ना या रेस्टॉरंटचं. 10 आउट ऑफ 10 आहे ॲम्बियन्सला. ज्या काही डिशेसचं प्रेझेंटेशन आहे त्याच्यासाठी पण 10 आउट ऑफ 10 आहे. आणि शेवटची गोष्ट जी उरते ती म्हणजे आहे टेस्ट. मगाशी आपण चिकन मिसळ पाव ट्राय केला, तो पण 10 आउट ऑफ 10. आणि आता मी पाया सूप मला दिलेलं आहे त्यांनी, मटन पाया सूप. त्याच्यामध्ये पण खूप छान टेस्ट येते. तर्री आहे आणि बघा हे मटणा पायाचे 2 पीसेस आहेत. आणि गरमागरम एवढ्या ह्या मस्तपैकी कोझी ॲम्बियन्समध्ये तुम्हाला एक सिटिंग अरेंजमेंटसुद्धा मस्त आहे, टॉप नॉच. हो हो मी जरा हा पाया सूप खाऊन बघतो. दिस इज मटन पाया. ओहो हे जे काही पाया आहेत ते प्रॉपर कुक झालेले आहेत. हे बघा मस्त जबरदस्त. क्या बात आहे, जबरदस्त. मटन पाया सूप आल्यावर ट्राय करू शकता, गरमागरम. आता मी स्टार्टरकडे जातो. हे थोडंसं साईडला ठेवतो. मला आवडलेलं आहे, तुम्हाला पण रेकमेंडेड आहे. दिस इज द स्टार्टर. हे आहे प्रॉन्स कोलीवाडा. आणि साईज बघा ना, ओके हे कोटिंग केलेलं आहे छान प्रकारे मसाल्यांमध्ये आणि मग डीप फ्राय केलेलं आहे. साईज बघा ना, म्हणजे क्वालिटीशी कुठेही कॉम्प्रोमाइज नाही आहे रेस्टॉरंटमध्ये. तुम्ही जे काय पे करणार ते वर्थ इट होणार आहे. एकदम टॉप क्वालिटी फूड वापरतात ते इथे. जे काय येस बघा वरती कोटिंग आहे छान आणि आतमध्ये प्रॉन्स. मी आता खाऊन बघतो. ओहो क्रंच येतोय तुम्हाला ऐकायला. बाहेरची लेअर क्रंची आणि आतून सॉफ्ट सॉफ्ट असे मोठे मोठे प्रॉन्स. आणि प्रॉन्स कोलीवाडा मस्त. त्यांनी ग्रीन चटणी दिलेली आहे, त्याच्यावर मी ट्राय करतो. जबरदस्त मस्त. इकडे आलात आणि तुम्हाला जर स्टार्टरमध्ये काय मागवायचं असेल तर नक्की मागवू शकता प्रॉन्स कोलीवाडा. अजून एक मी जो स्टार्टर आयटम मागवलेला आहे तो आहे पॉम्पलेट, तंदुरी पॉम्पलेट. आणि बघू शकता त्याचं प्रेझेंटेशन बघा ना किती छान आहे. ओहो व्हेरी नाईस. आता मी ट्राय करतो तंदुरी पॉम्पलेट. ओ जबरदस्त. प्रेझेंटेशन खूप छान आहे. आणि हे बघा आतमध्ये पण छान ती बेक झालेली आहे. ओहो अप्रतिम, उत्कृष्ट, जबरदस्त. क्या बात है भाई.
टेस्ट नेक्स्ट लेवल आहे. ग्रीन चटणी विथ ग्रीन चटणी, बढिया, मस्त आहे. हे पण तुम्ही इकडे आलात आणि स्टार्टरमध्ये तुम्ही मागू शकता तंदुरी पॉम्पलेट. आता मला व्हेज खायचं नाही आहे, परंतु मी मागवलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवतो. दिस इज कॉल्ड व्हेज क्रंची. बघू शकता छान त्याचं ड्रेसअप केलेलं आहे. एक चायनीज आयटम आहे यांच्याकडे, नॉनव्हेज पण चायनीज आहे. हे व्हेजमध्ये मागवलेलं मी, जेणेकरून जे काही व्ह्युअर्स आहेत त्यांना समजावं की व्हेज पण इथे अवेलेबल आहे डिशेस. सो बघू शकता व्हेज क्रंची हे बनवलेलं आहे. जे काय व्हेजिटेबल्स आहेत ते पूर्णपणे याच्यामध्ये वापरले आहेत आणि जे काही मसाल्यामध्ये कोटिंग करून डीप फ्राय केलेलं आहे आणि सॉटे केलेलं आहे. सॉरी, डीप फ्राय नाही, सॉटे केलेलं आहे. आणि त्याच्यावर सिसमे सीड वगैरे आहेत, कांदा, कॅप्सिकम आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, येल्लो, रेड आहे. सो मेन इथे प्रेझेंटेशन आणि असं टेम्पटिंग वाटतं ना प्रत्येक पदार्थ म्हणजे प्रत्येक पदार्थ आपण लवकरात लवकर बघितलं जे काय डिशेस प्रेझेंट करतात लगेच तोंडात टाकावं असं वाटतंय. आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसअपॉइंट नाही होणार आहे. जे प्रेझेंटेशन तर आहेच, पण तुम्ही तोंडात टाकल्या जे काही फ्लेवर्स येत आहेत ते पण टॉप नॉच आहेत. आणि इथे जे काय डिशेस बनवताना जे काय रॉ मटेरियल वापरतात ते टॉप क्वालिटी असल्या कारणाने तुम्ही कुठेही डिसअपॉइंट होणार नाही टेस्टमध्ये सुद्धा. सो मी आता व्हेज क्रंची ट्राय करतो. हो, जबरदस्त, मस्त. थोडासा स्वीट आहे, स्वीटनेस येतोय आणि सोया सॉस पण आहे. मी ग्रीन चटणी म्हणून ट्राय करतो. बढिया, मस्त. जर कोणाला व्हेज खायचं असेल तर तुम्ही नक्की व्हेज क्रंची ट्राय करू शकता. तर मंडळी, पाय सूप नंतर स्टार्टर्स पण झालेले आहेत आणि आता मेन कोर्सकडे आलेलो आहे. हे बघा, चिकन थाळी आहे माझ्यासमोर. याच्यामध्ये वडे आहेत, चिकन आहे, तांबडा पांढरा रस्सा आहे, हे आहे अंडा मसाला, सोलकढी, आणि मी एक्स्ट्रा सोलकढी पण मागवलेली आहे. आणि बघा ना काय जबरदस्त वाटते. एवढं खाल्ल्यावर मी थोडीशी एक सिप घेतो याचं. बढिया, घट्ट सोलकढी आणि थंडगार, पोटात एकदम शांत होतं आपलं. आता मी दुसरं युद्ध खेळायला तयार झालेलो आहे. आणि वडे बघा, एकदम सॉफ्ट वडे, प्रॉपर बघा त्यांनी फ्राय केलेले, कुठेही असं तुम्हाला काळा डाग वगैरे काय दिसणार नाही. आता मी हे ट्राय करतो. चिकन थाळी, हा लिंबू आणि स्टार्ट. एक नंबर, जबरदस्त. ग्रेव्ही बघा ना, प्रेझेंटेशनसाठी सगळे मार्क आहेत या रेस्टॉरंटला. हे ग्रेव्ही, त्याच्यामध्ये मी एक पीस घेतो, नरम. ग्रेव्ही बघा ना किती घट्ट आहे. हा पीस, त्याच्यावर थोडासा मी एक कांदा पण घेतो, म्हणजे हे पूर्णपणे एक बाईट होऊन जाईल माझं. हो, बढिया. हो, बढिया, मस्त. मित्रांनो, चिकन पण एवढं फ्रेश आहे ना, आणि जे काय मसाला ज्यांनी बनवलेला आहे त्याच्यामध्ये जे चिकन जबरदस्त आहे. वडे पण एकदम छान गरमागरम आहेत, मस्त. अंडा कढी पण मी ट्राय करतो, तुम्हाला दाखवतो. हे बघा, म्हणजे तुम्ही ग्रेव्ही बघा ना त्यांची किती घट्ट आहे, एक नंबर. अंडा कढी बघूया. या चिकन थाळीमध्ये म्हणजे तुम्हाला एक एक्स्ट्रा म्हणजे अंडा कढी सुद्धा येणार आहे. पूर्ण अंडा आहे त्याच्यामध्ये, बढिया. आणि तांबडा पांढरा रस्सा बघा. मला वाटतं चेंबूरमध्ये हे तांबडा पांढरा रस्सा मिळण्याचं एकच रेस्टॉरंट असेल जिथे तांबडा पांढरा रस्सा बघा. कलरफुल बघा ना किती छान वाटतंय. कोल्हापुरी लोक जर चेंबूरमध्ये राहत असतील तर नक्की
हा जर तुम्हाला तांबडा पांढरा रस्सा कोल्हावरचा मिस करत असाल तर इथे श्री स्वाद महाराष्ट्रामध्ये येऊ शकता. आणि मी पण थोडा कोल्हापूरचाच आहे, पूर्ण कोल्हापूरचा आहे, थोडा नाही. पहिला मी पांढरा रस्सा घेतो. हे असंच पियायचं असतं, ही आमची कोल्हापूरची स्टाईल आहे. ओ झुरका, ह्याला म्हणतात झुरका देणे आपल्या कोल्हापुरी भाषेमध्ये. आणि त्याच्याबरोबर आहे हा तांबडा रस्सा मस्त बघा, वरती तर्री. रस्सा असाच पियायचा असतो, बढिया. तांबडा रस्सा पण मस्त आहे हो, एक नंबर. आणि या थाळीमध्ये तुम्हाला राईससुद्धा मिळणार आहे. हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मागवलेलं आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा हवं असेल तर एक्स्ट्रा पे करावं लागणार. सोलकढी ही मी एक्स्ट्रा पे करून मागवलेली आहे. थाळीबरोबर तुम्हाला एक सोलकढी मिळणार आहे. आणि आता मी अजून जी काय मी तुम्हाला बोललो वेगवेगळ्या प्रांतातल्या डिशेस आहेत. इथे बघा माझ्यासमोर आहे सावजी चिकन आहे आणि हे आहे चिकन धनगरी, ते सुद्धा मी ट्राय करतो. बढिया चिकन सावजी. माझा एक नागपूरचा व्हिडिओ सुद्धा आहे, त्याच्यामध्ये पण मी पूर्णपणे कव्हर केलेला आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण नागपूरच्या डिशेस आहेत, जे काय फेमस डिशेस. आणि चिकन सावजीचं एक रेस्टॉरंट सुद्धा मी कव्हर केलेलं आहे नागपूरचं, जे फेमस आहे ते. चिकन सावजी का म्हणतात, कारण तो एक वेगळा मसाला असतो नागपूर साईडचा. आणि त्याचं बघू शकता तुम्ही, थोडासा ब्लॅक असा मसाला आहे. ग्रेव्ही बघा ही एक नंबर, बढिया. हो 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 हो, पीस बघा. मी तुम्हाला सांगितलं ना, क्या बात आहे. ग्रेव्ही बघा किती घट्ट आहे. मी आता चिकन सावजी ट्राय करतो. नॉनव्हेज आयटम म्हणाल्यावर त्याच्याबरोबर तुम्हाला लिंबू पाहिजेतच. लिंबू कांदा नसेल तर त्याला मजा नाही. आता चिकन सावजी ट्राय करूया ह्या वड्यांबरोबर. आणि गरमागरम आहे हो. चिकन सुद्धा बघा एकदम प्रॉपर शिजलेलं आहे. हो 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 हो, एक नंबर. भाई साहब, मी नागपूरला जे चिकन खाल्लेलं ना, कारण ह्या सावजी मसाल्याचा एक जो पंच येतो ना, तो डायरेक्ट तुम्हाला ठसका लागणारच. तो मला खाल्ल्या लागला गरमागरम. आणि मी जे नागपूरमध्ये टेस्ट केलं होतं तसंच, म्हणजे तशीच चव मला इथे आलेली आहे. तर माझ्याकडनं तुम्हाला रेकमेंडेशन आहे की जर तुम्ही इथे येत असाल श्री स्वाद महाराष्ट्राचं, तर नक्की चिकन सावजी किंवा मटन सावजी नक्की ट्राय करा. बघू शकता त्याची क्वांटिटी पण इनफ आहे. जर तुम्ही पूर्ण फॅमिली असेल एक 4-5 जणांची, त्यांना सुद्धा हे इनफ होईल. जबरदस्त. आता मी हे चिकन धनगरी आहे ते पण ट्राय करतो. क्या बात आहे, बढिया. भाई साहब, मित्रांनो, आज मी हे जे काय रेस्टॉरंट तुम्हाला एक्सप्लोर करत आहे, तर नक्की तुमचे मला छान छान कमेंट येणारच आहेत. बघा ह्याला म्हणतात चिकन धनगरी. हे थोडंसं असं ग्रेव्ही टाईप आहे, पातळ आहे. याच्यामध्ये मसाला वेगळा असणार कदाचित, कारण जे काय प्रेझेंटेशन आहे किंवा त्याचा जो कलर आहे ते बघून एवढं टेम्पटिंग वाटतंय ना की तुटून पडावं. कधी एकदा तोंडात घालतो असं होत आहे. आता मी हे चिकन धनगरी ट्राय करतो. जबरदस्त. प्रेझेंटेशन 10/10, ॲम्बियन्स हॉटेलचं 10/10. जी काय सर्व्हिस आहे ती पण जबरदस्त. म्हणजे जे काही एम्प्लॉई आहेत पटकन क्विक सर्व्हिस देतात. आणि फूड बाबतीत तर क्वालिटी फूड तुम्हाला मिळणार आहे इथे खायला. आता मी ट्राय करतो चिकन धनगरी विथ वडे. हो भाई साहब, बढिया. एक वेगळं, म्हणजे वेगळा फ्लेवर येतो याचा, कारण हे चिकन जे मालवणी आहे त्याचं टेस्ट वेगळे आहे. ह्याची थोडा पंच वेगळा येतो. चिकन सावजी आहे त्याचं जरा स्पायसीनेस आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मिडल बॅलन्स करता येते चिकन धनगरी. मी जरा ही ग्रेव्ही बघतो टेस्ट करून. हो 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 हो,
बढिया बढिया, एक नंबर. मित्रांनो, माझ्याकडनं रेकमेंडेशन आहे तुम्हाला, ह्या काय जे काय डिशेस मागवल्या आहेत तुम्ही सगळ्या ट्राय करू शकता. ब्रेकफास्टला या, लंचला या, डिनरला या, आपल्या फॅमिलीसोबत एकदा तरी नक्की इथे या. खूप छान. मी थोडीशी सोलकढी घेतो. आणि नेक्स्ट आयटम जो मी तुम्हाला सांगितला इथे युनिक दिसतोय मला, मोदकामध्ये त्यांनी एक गुलकंदाचा प्रकार बनवलेला आहे, सोलकढी. एवढ्या सगळ्या डिशेस खाल्ल्यानंतर, टेस्ट केल्यानंतर माझे जे काय टंग आहे तिला जरा शांत किंवा पोटाला शांत करण्यासाठी मी सोलकढी. तर मंडळी हे बघा, आता मी शेवटच्या ओव्हरकडे आलेलो आहे. हे जे काय टेस्ट मॅच खेळून झाली माझी, आणि त्यानंतर मला स्वीट आयटम आहेत शेवटी. आणि मोदक आहेत बघा, 2 प्रकारचे, एक साधे मोदक आहे आणि हा आहे गुलकंदाचा मोदक. तर मी पहिला साधा ट्राय करतो. मोदक पण बघा किती छान प्रकारे प्रेझेंट केलेले आहेत त्यांनी. आणि हे साधा मोदक. हो हो, बढिया. सारण बघा पूर्णपणे फिल केलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि तूप सुद्धा देतात त्याच्याबरोबर. आणि ही वरती तुपाची धार, घट्ट घट्ट तूप. क्या बात आहे, बढिया. असा गोड शेवट असावा प्रत्येक गोष्टीचा. सारण पण बघा किती भरून भरलेलं आहे, एकदम घट्ट, भरपूर भरलेलं आहे. ओ हो, भाई साहब, मस्त. मित्रांनो, एवढं सगळं जेवण झाल्यावर स्वीट आयटम असा असेल तर तुमचा दिवस पूर्णपणे बनलाच समजायचं. म्हणजे शेवट एकदम गोडने झाला ना, आणि असं जर गोड असेल तर भाई साहब, नो डाऊट तुम्ही पुन्हा पुन्हा इथेच येणार. आता मी मगासपासून मला हे जे गुलकंदाचे मोदक आहेत ते खुणवत आहेत, कधी एकदा ट्राय करतो ते. बघा ना त्यांचं प्रेझेंटेशन बघा, साईज बघा, आणि दिस इज कलर बघा, गुलकंदासारखाच गुलाबी झालेला आहे. जो मला आतमध्ये दाखवतो सारण. अरे जबरदस्त, हे बघा रेडिश सारण आहे, याच्यामध्ये गुलकंद वापरलेला आहे बहुतेक त्यांनी. आता ह्याच्यावर पण मी तुपाची धार सोडतो. हा 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 हा, आणि मग फ्राय करतो. बघा, तूप आणि मोदक, बढिया भाई. मस्त, काहीतरी युनिक इथे मी टेस्ट केलेलं. मी कधी खाल्ला नव्हता गुलकंदाचा मोदक, पण मला आवडलेला आहे. आणि मस्त गुलकंद आहे त्याच्यामध्ये, रिअल गुलकंद टाकलेला आहे. सारण तर आहेच, गुलकंद पण आहे, आणि सॉफ्ट आणि आतमध्ये गुलकंदाचा क्रंच येतोय. म्हणजे काहीतरी युनिक आपल्याला इथे ट्राय करायला मिळणार आहे. म्हणजे नॉर्मल मोदक तर आहेत, आणि हे गुलकंदाचे मोदक सुद्धा आहेत. सो माझ्याकडनं रेकमेंडेशन आहे, हे मोदक तर मागवाच, आणि गुलकंदाचे सुद्धा मागवा, त्याच्यावर तूप टाकून वगैरे, एक नंबर, एकदम चविष्ट. तर मित्रांनो, माझ्याकडनं ह्या हॉटेलसाठी तुम्हाला रेकमेंडेशन आहे, तुम्ही एकदा तरी तुमच्या मित्रमंडळी किंवा फॅमिलीसोबत एकदा तरी या श्री स्वाद महाराष्ट्राला भेट द्या. आणि त्याच्यामध्ये जे काय वेगवेगळ्या व्हरायटीज ऑफ डिशेस आहेत सगळ्या टेस्ट करा, सगळ्या टॉप नॉच आहेत, तुम्ही डिसअपॉइंट होणारच नाहीत. आणि दुसरी गोष्ट, इथे येण्याचं कारण काय, एका वुमेनने हा बिझनेस चालू केलेला आहे, आणि ते बघून खूप आपल्याला बरं वाटतं. म्हणजे वुमेनसुद्धा अशा मोठ्या प्रमाणावर एखादा बिझनेस चालू शकतं. इट्स इन्स्पिरेशन स्टोरी आहे, आणि आपल्याला एकदा तरी इथे येऊन म्हणजे यावंच लागणार आहे तुम्हाला. तर मंडळी, ह्या सर्व ज्या काही डिशेस मागवलेल्या मी, त्याच्यामधला तुमचा कोणता पदार्थ आवडीचा आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.